अभि, तुम्ही का इतकं गिल्टी वाटून घेताय? दुर्गाला दिलेल्या वचनामुळे मी तुला माझ्यापासून दूर करतोय, पण तुला दिलेलं आयुष्यभर साथ निभायचं वचनाचं काय? ते तर नाही निभवता ना मी. ते नाही निभू शकलो मी. हे बघा, असं काहीच नाहीये. तुम्ही पाळताय की तुम्ही मला दिलेलं वचन. अभि बघा, हा आपला संसार काही फक्त आपल्या दोघांचा नाहीये. त्यात आजी आहेत, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, प्रमोद सर, विराज सर, किशोर सर, आपले यश रेव सगळे आहेत. आणि आता आपल्या संसारातलं कोणीतरी दुःखात आहे. त्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाय, बाकी काही नाही. हे बघा अभि, मी माहेरी गेले तरी मला माहिती आहे तुम्ही कायम माझ्या बरोबर असणार आहात. आपण शरीराने वेगवेगळे झालो तरी मनाने कायम एकत्र असणार आहोत. मला सांगा, मी या घरातनं गेले तर तुमच्या मनातनं थोडीच जाणार आहे. प्लीज चोकानं रडू, बस झालं. तू काय की समजून झालीस का? तिला माझ्यावर रोज चीड, राग काढू दे सगळा. नको एवढं प्रेम करू माझ्यावर. खरंच मी तुझं प्रेम नाही डिझर्व करत. अभि, असं का बोलताय तुम्ही? माझ्या प्रेमावर फक्त तुमचा हक्क आहे. प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज. I can't imagine my life without you. नाही माहिती मग काय होईल. I can't live without you. अभि, आपण हे जे काही करतोय ते आपल्या कुटुंबासाठी, या घरासाठी करतोय. मग असा विचार नका करू प्लीज. बघा, माझ्यासाठी आता शांत व्हा. सावरा स्वतःला प्लीज.